आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ. त्याला धक्काधुक्की करायला लागले, त्यामुळे हे खूप आपल्यासाठी दुःख आहे. कोण सत्तेत आहे कोण विरोधात हा विषयच नाही आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा घटना कधीही झाल्या नाहीत. त्या होत्या आणि त्याच साताऱ्यात झाल्यात. हे आम्हाला तीव्र दुःख, वेदना आणि अस्वस्थ करणारं माझ्यासाठी वैयक्तिकपणे होतं. पण ह्या जी काही घटना घडली आहे तर दुर्दैवाचं म्हणताय, याच्यामध्ये पक्षाचे बरेच कार्यकर्ते फोडले जात आहेत, दबावतंत्र टाकला जातोय. ह्या गोष्टी थांबवणं कुठेतरी पक्षासाठी एक महत्वाची बाजू ठरणार आहे. मग ते कसं तुम्ही ते आम्हाला याची सवय झाली आहे. पक्ष फोडा, आईस, मी तर सगळ्या भाषणात बोलले, संपूर्ण महाराष्ट्र नाही देशाला आता आईस माहिती आहे. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. आता मी कोल्हापूरवरनं आली आहे. कोल्हापूरमध्ये तर प्रशासक नेमला आहे. मग एक आमदार म्हणतात की मोठा घोटाळा झालाय. मग एक मंत्री म्हणतात की आता मी 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या डिपार्टमेंट म्हणजे त्यांच्या सरकारनीच त्यांच्याच एका मंत्री जे चालवतात त्याच्यावर प्रशासक लावलाय. मला कधी कधी गंमत वाटते की महाराष्ट्रात चालले तरी नक्की काय. आणि असं आहे की शेवटी इलेक्शन जिंकले हारले हा विषय नाहीये. गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. कुठलंही सरकार आलं तर ते सातत्याने पुढे चांगले ज्यांनी केलं ते काम पुढे नेत असतं. मी विरोधक आहे म्हणून असं मी कधीच म्हणणार नाही की माझ्या महाराष्ट्रात अशा घटना, अजिबात नाही. आमची लढाई वैचारिक आहे, काही वैयक्तिक कोणाची नाही. पण वैचारिक लढाई असताना अशी जेव्हा कृती होती म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा देशात राज्य केलं. मोदीजींचे शब्द मला आठवतात, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, आणि भ्रष्टाचार मुक्त भारत मी करीन असं माननीय प्रधानमंत्र्यांनी स्टेटमेंट केलंय. आपण सगळ्यांनी ते दाखवलंय. आणि या मायबाप जनतेने विश्वास ठेवून त्यांना एवढा मोठा मॅन्डेट दिला, एवढी मोठी जबाबदारी देशाची दिली. आणि राज्यामध्येही तीच परिस्थिती आहे. राज्यातही महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एका विश्वासाच्या नात्याने, आता कशी मतं फुटली वगैरे आता त्याच्यात नको आपण पडूया. आता मॅन्डेट मिळालाय त्यांना, मान्य करूया की ते जिंकले. आम्हाला अपेक्षित असं यश मिळालं नाही. पण अशी परिस्थिती असतानाही जर भ्रष्टाचाराचे आरोप सरकारमध्येच आपापसात होत असतील तर हे कुठल्या सरकारसाठी हे अतिशय चिंताजनक आणि घातक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. साहेब पुन्हा महाराष्ट्राचा दौरा चालू करतायत असं कळतंय. त्यांची इच्छा आहेच की महाराष्ट्राचा दौरा करावा. आता टप्प्याटप्प्याने बघूया. आपण 15 ऑगस्ट नंतर मी स्वतः राज्याचा दौरा करणार आहे. याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, ज्या पद्धतीने नवीन इन्फ्रास्ट्रक्चर, बघा मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूने आहे. मी कधीच म्हणणार नाही की मी विकासाच्या विरोधात आहे. पण विकास करत असताना शेतकरी आणि पर्यावरण ह्याचा समतोल ठेवूनच विकास झाला पाहिजे. कारण का नाही तर विकास राहील ना, पाणी शिल्लक राहील ना, हवा चांगली राहील. तुम्ही बघताय दिल्लीत काय झालं. विकासाच्या नावावर एवढी प्रदूषण दिल्लीत आहे की शाळा बंद करायला लागल्या. आणि महाराष्ट्राची परिस्थिती फार काही वेगळी नाही. त्यामुळे काही विषयात कधीतरी राजकारण बाजूला ठेवून फार गांभीर्याने काही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेणे गरजेचं आहे असं माझं प्रांजळ मत आहे. अनेक भागात आता अवकाळी पावसाचा फटका बसतोय. पंचनामे मात्र वेळेवर अजूनही होत नाहीत. मदत तर लांबच राहिली. शेतकऱ्यांची ओरड आहे याबाबतची काय? नाही, तुम्ही बघाल कालचा तुमच्याच सगळ्या चॅनलनी कांद्याचा भाव काय दाखवला. कांद्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. अवकाळी पाऊस अनेक ठिकाणी, म्हणजे काल तर 6 जिल्हे तुम्ही बॉक्समध्ये दाखवले की अवकाळी पाऊस चाललाय. म्हणजे अवकाळी पाऊस आहे, त्यांना शेतीमालाला भाव मिळत नाही. जगामधली जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे एक्सपोर्ट्सचा प्रॉब्लेम झालेला आहे. ज्याच्यात आपल्या शेतकऱ्यांना मध्ये 2 पैसे मिळत होते तेही आता थांबलेलं आहे. एवढी असते आता युरिया मिळत नाही. म्हणजे युद्ध एक आणखी नवीन निमित्त झालं. त्याच्या आधीही युद्ध सुरू व्हायच्या आधी युरियाचा तुटवता आहे, तुमच्या चॅनल्सनी दाखवलेलं आहे. त्यामुळे आता परिस्थिती तुतू मेमे करण्याची नाही आहे. कालच ऑपरेशन सिंधूरचा 1 वर्षाच्या बद्दल उल्लेख माननीय प्रधानमंत्र्यांनी केला. तुम्हाला आठवत असेल जेव्हा पहलगामचा हल्ला झाला तेव्हा पहिले या देशातले नेते आदरणीय पवार साहेबच होते जे म्हणाले की हा देशावर हल्ला आहे, आम्ही राजकारण बाजूला ठेवून सरकारच्या बरोबर आहोत. त्यानंतर काँग्रेसनेही तो मनाचा मोठेपणा दाखवला आणि आम्ही सगळे जगभर भारत सरकारच्या बद्दल त्यांची भूमिका मांडत आम्ही सगळे जगभर सगळे खासदार फिरले. तेव्हा आम्ही पक्ष बघितला नाही. पहिला देश, त्याच्यानंतर राज्य, त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब, ही भावना आम्ही ठेवली. तशीच या युद्धामध्ये मी पहिल्या दिवसापासून म्हणते की ऑल पार्टी मीटिंग बोलवा, विपक्षला कॉन्फिडन्समध्ये घ्या. कारण का ही परिस्थिती आणि आज जी ह्याची आर्थिक परिस्थिती देशाची पुढे
ही अडचणीत येते. तुम्ही हळूहळू बघताय महागाई वाढली आहे का नाही, नोकऱ्या कमी होत आहेत की नाही, हा सगळा डेटा सांगतोय. अहो गुन्हेगारीमध्ये आज महाराष्ट्रात पुणे जिल्हा 1 नंबरला आहे. पुणे जिल्हा हा शिक्षणात सगळ्यात सुसंस्कृत, सगळ्यात पुढे. देशातून मुलं शिक्षणाला यायची की नाही पुण्याला. आज गुन्हेगारीत आम्ही नंबर 1 झालो. अहो त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करते. अस्वस्थ वाटतं, दुःख वाटतं. मी काय विरोधक म्हणून हे म्हणत नाही, पण कधीतरी त्या गोष्टीचं आम्ही सगळ्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे की अरे बाबा सत्ताधाऱ्यांनो, तुम्ही फिरताय, काही माझा विरोध नाही, लढाई करत राहू इलेक्शनमध्ये, पण जर पुणे जिल्हा हा देशामध्ये 5 नंबरला गुन्हेगारीत आणि संपूर्ण महाराष्ट्रात 1 नंबरला असेल तर हे चिंताजनक नाही का. ही टीका नाही आहे, वास्तव आहे या राज्याचं. आपल्या सगळ्या ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची हानी होते, ते पंचनामे होत नाहीये, हा प्रश्न गंभीर नाहीये का. मग कधी याबद्दल महाराष्ट्र सरकार एकामेकाच्या मंत्र्यांवरच धक्काधुक्की करणार, नोटिसेस पाठवणार, प्रशासक लावणार, काही दुःख असलेल्या शेतकऱ्याचे अश्रू पुसायला कोण जाणार आहे. वेळ आहे का नाही या सरकारला. ताई, तुम्ही गुन्हेगारीचा विषय काढला. तुमच्या मतदारसंघात नसरापूरला जी घटना घडली त्याला आज 1 आठवडा पूर्ण